हे पैसे कोणाला भेटणार, किती पैसे भेटणार, तुम्ही यासाठी पात्र आहात का? ही योजना खोटी तर नाही? फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कुठे भेटेल? नमस्कार मित्रांनो, माझा भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना याविषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचं नाव आहे. तर त्याच्यानंतर खाली दिलं आहे सदर योजनेचं ध्येय व उद्दिष्ट. तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणं खरेदी करण्यासाठी तसेच मनस्थळ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रक्कमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या व्यक्तिगत करण्यात आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे. तर यामध्ये असं सांगितलं आहे की 65 वर्षाच्या वयोगटावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये प्रति वर्ष म्हणजे वर्षाला एक वेळेस रक्कम आपल्याला ही खात्यामध्ये भेटणार आहे. आणि ते अशा व्यक्तींना भेटेल ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे. तर योजनेचे स्वरूप आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर योजनेचे स्वरूपमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की कोणकोणत्या उपकरणे साधने आपण खरेदी करू शकतो या 3,000 रुपयाची वापर करून. तर चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वायर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लबर बेल्ट, स्वाईपल कॉलर. तर अशा प्रकारचे जे आहे साधने आपण या ठिकाणी खरेदी करू शकतो. तर निधी वितरण कसे होणार आहे, तर राज्य शासनातर्फे 100% 100% जो अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर 100% हा थेट जो आहे तो निधी वितरण करण्यात येणार आहे. ज्या पण व्यक्तींचे आधार सोबत बँकेसोबत लिंक आहे त्यांचे. आणि जर तुम्हाला आधार बँक मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला ते सुद्धा बँकेमध्ये जाऊन करावे लागते. तर त्यानंतर खाली आपण बघणार आहे की योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे. तर योजनेची अंमलबजावणी ही सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, मंत्रालय आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती योजनेचा सहभाग असेल. तर यांच्यानुसार ती योजना जी आहे योजनेचा अंमलबजावणी होणार आहे. तर त्यानंतर या योजनेमध्ये आपण लागणारे आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत. तर आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र. आता हे जे घोषणापत्र जे आहे ते तुम्हाला कुठे भेटेल हेच देखील मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर शासनाचे ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे. तर जे स्वयं घोषणापत्र जे आहे आणि जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो फॉर्म मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही या ठिकाणी बघत असाल की अशा प्रकारे हा जो आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळवण्याचा करावयाचा अर्जाचा नमुना अशा प्रकारे जो आहे तो फॉर्म या ठिकाणी दिसत आहे. इथे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचे नाव वगैरे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. अर्जासोबत जोडावायची कागदपत्रेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव, स्वाक्षरी, तसेच हे बघा घोषणापत्र हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. हे सर्व बाबी तुम्हाला भरून लक्षात असू द्या. हे सर्व तुम्हाला आपल्या जवळच्या किंवा तालुकास्तरीय ज्या ठिकाणी सुद्धा समाज कल्याण विभाग असेल त्या ठिकाणी जाऊन हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तर ही योजना खोटी नसून ही योजना खरी आहे. तर या योजनेसाठी लागणारी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तसेच जर आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा व स्वघोषणापत्र कसे भरायचे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू.